आपण दरबार चालवला आणि त्या दरबारात जवळपास 101च्या जवळपास बरोबर ना निवेदनं आपण स्वीकारले। आता त्याच्यावर त्या निवेदनात जो विषय मजकूर लिहिलेला आहे त्यावर काही प्रश्नाला आपण उत्तर दिली, काही संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आम्ही त्याला उत्तर देऊ। जनता दरबाराची आवश्यकता का असते आपल्याला माहित आहे। असं काही बोलले की साहेब हा तुमचा पहिलाच जनता दरबार आहे। जनता दरबार माझा पहिला जरी असला तर हे फक्त पावसाळ्याचे काही दिवस आणि मध्ये माझ्या आजारपणाचा 1.5 महिना मुळे मी येऊ शकलो नाही रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात 1 महिना फिरू शकलो। तर अन्यथा 1-1.5 महिन्यात माझी फेरी प्रत्येक तालुक्यात करायचा असा माझा निर्धार आहे आणि करतो। तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात आणि अधिकारी आहात। ही तक्रारीचं स्वरूप बघा। मी अधिकाऱ्यांना सांगेन 1 महिना झाला, 20 दिवस झाले, 15 दिवस झाले, 12 वर्ष झाली, काही प्रश्न सुटले नाही। काय कारण असू शकतं? माझी कार्याची काम करण्याची पद्धत आहे। अनेक अधिकाऱ्यांना सांगतो प्रश्न सुटला नाही, वरिष्ठांकडे जा, सांगा बाबा ह्याच्यात ही अडचण मला वाटते। कुठलाही प्रश्न प्रलंबित तुम्ही जास्त देव ठेवू शकत नाही, कारण त्याला मर्यादा आहे। किती दिवसात निकाली काढला पाहिजे एखादा प्रश्न। नाहीतर मंत्री म्हणा की वरिष्ठ यांना ओव्हरलुक करायचा आणि ऑर्डर करायचा अधिकार आहे। जनतेचा प्रश्न त्वरित सोडवणं हे आपलं काम आहे। आणि मग असं जर जाणून बुजून पर्पजली एखाद्या प्रश्नाला जर उत्तर न देणं, संबंधित माणसाला न्याय न मिळवून देणं वगैरे हेतू पुरस्कार कोण करत असेल ना तर त्याला सेवेमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही। मी केंद्रात मंत्री होतो, एक अशी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, क्लास 1 अधिकाऱ्यांची, आणि त्या अधिकाऱ्यांनी एक फाईल 1.5-2 महिने ठेवून दिली, काही लिहिलंच नाही। माझ्या तक्रारीने बोलवलं, बाबा का नहीं ये मैं निर्णय नहीं ले सकता, मैं लिख के देऊ। मग 1.5 महिने का ठेवली? मग रूल्स ऑफ बिझनेसचं पुस्तकातले कलम दाखवलं 46B। म्हणजे वाच, एवढे दिवस ठेवलं, निर्णय घेतला ना, तुला मी निलंबित का करू नये सांग। कायदा भारतीय संविधानाच्या प्रमाणे जे कायदे बनले ना त्याप्रमाणे आपण लोकांना त्वरित निर्णय, हा कायद्यात बसत नसेल, कायद्यात न बसल्यामुळे आम्ही संबंधित विषय फेटाळत आहे किंवा आम्ही निर्णय देऊ शकत नाही म्हणा ना तसं, पण पेंडिंग नाही। लोकांनी पण कोणाचा विषय कोणी आणावा, कोणाचा विषय कोणी, त्याचा विषय। अरे काही सोशल वर्कर समाजसेवक आहेत, दिली ना ही काम नाही, पाणी नाही, हे नाही, वीज नाही, टावरला वेळेत येत नाही, वर्किंग नाही टावर, बोला। पण त्यासाठी माहितीच्या अधिकारात माहिती घेणं आणि अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करणं हा गुन्हा आहे। तो एक धंदा आहे, ते होऊ नये। पक्षाचे कार्यकर्ते आहेत तर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना भेटावं, तक्रार लेखी द्यावी आणि सांगायचं साहेब न्याय द्या। आणि ते जर केलं ना तर असे 100, 100, 200 निवेदन नाही येणार। पण तसं होत नाही। कार्यपद्धतीमध्ये काही दोष आहे असं मी म्हणायला तयार नाही, पण त्याप्रमाणे कार्य व्हायला पाहिजे। आता मी माझ्या एखाद्या कुठे बँक असो, LIC कोण एखादं पत्र पाठवलं, 1 आठवडे उत्तर आलं नाही तर वरिष्ठांना तक्रार करतो। 1 आठवडा झाला तुमच्या अधिकारी पत्र पाठवलं, का आलं नाही उत्तर द्यायला पाहिजे। अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि तसं करा रत्नागिरीत।
नाही तर मी पण तर ते फॉर्म्युला युटिलाइज करू शकतो. आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूक आहे. बरेच जण आता आमच्याकडे राजकीय नेत्यांकडे फार गर्दी चालू आहे. कोणा अध्यक्ष व्हायचं आहे, कोण नगरसेवक व्हायचं आहे, कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे वगैरे वगैरे. पण ते होत असताना, आपण तिकीट मागत असताना आत्मपरीक्षण पण होणं. मी विधायक सामाजिक कार्य किती करतोय, लोकांसाठी आपण काम किती करतोय, पक्षाची आयडियोलॉजी, ध्येय, धोरण आपण राबवून समाज कार्य किती करतो याचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे. नंतर आपण या पदासाठी पात्र आहोत, मेरिटमध्ये बसतो, हक्क आहे आपल्याला पदासाठी अर्ज करायचा, निवडणूक लढवतो सांगायचा. तशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. मी अनेक जण पाहतोय, साहेब तुम्ही जरा एक करा ना. काय गेलं, तुला पाहिलं नाही कधी मी? नाही साहेब, मी याच्या पुढे काम करेन, पण आतापर्यंत नाही केलं. करणाऱ्यांनाच पद देतोय, भविष्यात करणाऱ्यांना ऍडव्हान्स मध्ये पद नाही देत आम्ही. काय ते कार्य केलं, काम केलं पाहिजे. वरच्या खालच्या सगळ्यांना मला सांगायचंय, मी सगळ्यांना ओळखतो, सगळ्यांची कार्यपद्धती माहिती आहे. मी भेटलो नसलो ना तरी अमुक एक कार्यकर्ता अमुक वाजता कुठे होता, काय करत होता, कोणाशी काय बोलत होता, मी मुंबईत राहिलो तरी सांगू शकतो. अशी आपली यंत्रणा आहे. म्हणून मी राजकारणात आहे एवढे वर्ष राजकारण. आणि म्हणून कार्यकर्ते पुरुष महिला त्यांनी आपल्या पक्षाचे प्रमुख नड्डाजी आहेत, पंतप्रधान देशाचे माननीय आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत, अमित शाह आहेत गृहमंत्री. आज 11 वर्ष सत्ता चालवत आहेत आणि 11 वर्षात या देशाची प्रगती, विकसित देशाच्या दिशेने आपला देश नेत आहेत. ते स्वतः अभिमानाने सांगतात. आम्ही कार्यकर्ते सांगतो, आमचे नेते मोदी साहेब आहेत, त्यांनी भारत हा देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर आणला. 14 क्रमांकावर होता, आज 5व्या क्रमांकावर. आणि त्यानंतर आता मोदी साहेब म्हणतात, जवळच्या नजीकच्या काळात आम्ही 3ऱ्या नंबरवर येऊ. आपण आपल्या कामाबद्दल सांगावं. मी एवढे लोकांचं काम केलं, एवढे लोक सेवा केली, एवढे प्रश्न सोडवले, सामाजिक, विधायक, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रात मी काम करतो. आज काही गरज आहे, काही गरज आहे. काही लोक येतात पहिल्यांदा काय, मला हे पाहिजे, मला हे बस पाहिजे म्हणून आता आले आणि धीरज घेऊन आला. तेव्हा मग बस, अरे लग्न लेखी यायचं आहे, तुझी त्यांची लेख आणि तुझी लेख काय बदल नाही. पण काय मागायचं, कुठे जायचं, व्यासपीठ काय, हे कशाला लोक जमलेत, हाही विषय नाही अवगत, हाही नाही अवगत. आणि म्हणून लोकप्रतिनिधी असो किंवा पक्षाचे कार्यकर्ते असो, यांचा संपर्क लोकांशी असायला पाहिजे. लोकांच्या कामासंबंधी आपली जनता सुखाने, समाधानाने, आनंदाने जगावी. यासाठी जे कायदे आहेत, विकास कामं आहेत, ती कामं आपण वेळीच केली तर अडचण असणार नाही अडचण असणार. पण ती होत नाही. म्हणून दरबाराच्या माध्यमातून प्रश्न उत्तर करावे लागतात. दरबाराच्या परत मी 3 महिन्यांनी येईल, मी विचारणार, मग पदाधिकाऱ्यांना पण बोलवणार, अरे तुझ्या विभागात हे काम होतं का नाही, तुझा अर्ज आला का? अमुक एक माणूस, तिराईत माणूस अर्ज करतो रस्त्यासाठी, पायवाटेसाठी, छोट्या छोट्या कामासाठी अर्ज येतात. आपले लोक का करत नाही? आणि ते केलं पाहिजे असं मला वाटतं. रत्नागिरी जिल्हा, एक आमदार माझ्या बरोबर आहे तिथे. हो सर, आमदार
आपला पर कॅपिटा इन्कम किती आहे? 2.5 लाखाच्या जवळपास आहे. भारतामध्ये अशी काही राज्य आहेत, उदाहरणार्थ गोवा छोटा आहे, पर कॅपिटा 4.5 लाख. सिक्कीम चायनाच्या जवळपास आहे, 4,10,000. कर्नाटक 3.5 लाख. कर्नाटक नाही, तामिळनाडू 3.5 लाख. कर्नाटक 2.25 लाखाच्या जवळपास. मग गुजरात. पण आपण मात्र महाराष्ट्र 2.5 लाख. मग आपलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग पुढे आहे. पहिला एकच होता रत्नागिरी, आता 2 झाले, तरी पर कॅपिटा इन्कम मध्ये सिंधुदुर्ग पुढे आहे. स्पर्धा करा. इथल्या लोकप्रतिनिधी सांगेन, कार्यकर्त्यांना सांगेन, दर उत्पन्न लोकांचं वाढणं म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारणा होणं, त्यांच्या गरजा त्यांच्या उत्पन्नात भागल्या जात आहेत. अशा रूपाने आपलं सरकार त्यांना ज्या योजना देतं त्या योजनेची अंमलबजावणी आपल्याकडून व्हायला पाहिजे. आणि ते लोक आपली जनता जर सुखी असली तर आपली काही तक्रार नाही, वारंवार निवडून देतील, प्रचाराची पण काही गरज नाही. असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून सुखसोयी. आता हे नगरपालिकेच्या मध्ये 18 वेगवेगळ्या सुविधा जनतेला द्यायच्या असतात. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, वाचनालय वगैरे 18. कुठला नगरसेवक पाहतो का कधी 18 मिळाले का? ही मिळावी म्हणून प्रयत्न करतो का? बाबा मैदान आहे का? आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटल आहे का? वाचनालयासाठी लायब्ररी आहे का? कधी पाहतो नाही. रोज आपलं जायचं नगरपालिकेत, बसायचं. आपण UD ऍक्ट, नगर विकास कायदा पण वाचत नाही की लोकांना कुठल्या सुविधा आपण द्यायला पाहिजे, कशा दिल्या पाहिजे, ती नैतिकता आहे आपली, हे पण आपण नाही. आणि म्हणून अधिकारी असो, कार्यकर्ते असो की लोकप्रतिनिधी असो, कायदे वाचा, नियम वाचा. लोकहित काय, आपलं कर्तव्य काय याची जाणीव करून घ्या आणि कर्तव्याची पूर्तता करा असं मला वाटतं. निवडणुकी येतील जातील, जे काम करतात त्यांना पदे मिळतील, मी ते सांगतोय. जे काम करतील पदे मिळतील. पक्ष धैर्य धोरणाने चालेल, वरिष्ठांच्या आदेशानुसार चालेल. स्थानिकांचं मत घेतलं जाईल, कोण कार्यकर्ता कसं काम करतो विचारलं जाईल आणि त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला पदे मिळतील. हे मी असेपर्यंत माझ्या राजवडीत होईल. मी काय त्याच्यावर कोणालाही डायरेक्ट लादायचं काम मी मान्य नाही करणार, नाही का, कोणी असो. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की कामाला लागा. पावसाळा संपलाय जवळपास, नाही तर कारण काय नाही हो, पावसाळा आहे, त्याला त्या गावात जाताच येत नाही. कारण मी ऐकतो नाही, पण आता कारणावर मात करा आणि सेवा करा आणि अडचणी लोकांचे दूर करा. आणि आपल्याला रत्नागिरी निसर्गरम्य आहे, त्यात निसर्गरम्याबरोबर समृद्ध रत्नागिरी जिल्हा बनवण्यासाठी आपण सर्वांनी काम करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. परत येईन, भेटेन तुम्हाला. तुमच्या अडचणी सांगा, मी अडचणी सोडवण्यासाठी आहे. अडचणी मी कोणाच्याच आयुष्यात मी निर्माण करणार नाही, मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. विधायक, सामाजिक आणि शैक्षणिक ही कामं करणं आणि आपल्या इकडे जे तरुण आहे, तरुणी आहे, चांगलं शिकाव्यात, दर्जेदार नोकऱ्या व्यवसायाकडे जाव्यात, तरच आपला पर कॅपिटल इन्कम वाढेल हो, तरच वाढेल. आणि तो वाढावा, IAS IPS अधिकारी आपल्याकडे व्हावेत.
आणि त्यासाठी शिक्षण महत्व आहे आणि म्हणून तसे संस्थाही निर्माण व्हावेत आणि तसं मार्गदर्शनही व्हावं. मी काही बाबतीत आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. IAS IPS क्लासेस इथे सुरू व्हायला पाहिजे. त्यासाठी जागा शोधतोय मी. जागा मिळतात तेही सुरू करू. असे विविध उपक्रम तरुण तरुणीसाठी इथे निर्माण करणं आणि ते निर्माण करून त्यांचं कुटुंब सुखी समाधानी कसं होईल याची आपण काळजी घेणं आपलं सर्वांचं काम. भारतीय जनता पक्ष आणि आपले मित्र पक्ष हे का वैरी नाही. पक्षाचे प्रमुख नेते मंडळी निर्णय घेतील. युती कोणाची यासाठी आपसामध्ये गैरसमज नको, चर्चा नको. मला जर राजकारण जर दिसलं ना तर तेवढे लोक निवडणूक स्पर्धेतून बाद करीन. चर्चा नको, वाद नको. आपल्या पक्षातल्या आपल्या कार्यकर्त्यांबरोबर स्नेह जोडा, प्रेमाने वागा, सलोख्याने वागा, एकमेकाच्या गरजा भागवा आणि एकमेकाच्या अडचणी दूर करा. तरच आपला पक्ष एकजुटीने एक नंबरचा पक्ष जगात आहे, तो देशातही होईल आणि जिल्ह्यातही होईल आणि त्यासाठी प्रयत्नशील राहा असं मला वाटतं. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बसलो, चर्चा केली. पुढच्या वेळेला अशी चर्चा नाही होणार. सावंत यादव सर ही निवेदना द्यायची नाही, तोंडाने बोलायचं, हातात कागद नाही. आम्ही राहतो त्या वस्तीमध्ये रस्ता नाहीये, पाणी नाहीये, शाळा नाहीये, मुलं जात नाहीये. मागासलेल्या वस्तीमध्ये कुठतेही प्रत्येक विभागासाठी, प्रत्येक जातीसाठी आपल्या घटनेप्रमाणे वेगळ्या सवलती आहेत. त्या राबवल्या जात आहेत का त्याही पाहिलं पाहिजे. आता GST मध्ये दिलेल्या सूट कोणत्या व्यापाऱ्याला मिळाली आहे? काढा हँडबिल, वाटा त्यांना, या मीटिंग सांगा, बघा आमच्या PM साहेबांनी ही सूट दिली, हे स्वस्त झालं आहे. हे काम आपण केलं पाहिजे, करावं असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. आपण परत बसू, त्या प्रत्येकाने उठा आणि आपलं मत सांग. मी विचारेन भाऊ या निवडणुकीत काय वाटतं, भाजप नगरपालिकेत किती जागा मिळवेल, सांगता यायला पाहिजे. अशी चर्चा उद्या. निवेदन पुढच्या वेळेला नाही. 10, 15, 18 निवेदन त्याच्यामध्ये बाबी आहेत. 18. अरे त्यात लिहून का आणता? इथे बोला ना, ही अडचण आहे, ST बस नाहीये, तिथे ब्रिज कोसळलाय म्हणून बंद झालाय. तोंडाने सांगा, तेवढीच चर्चा आपली होईल. पण आता हे निवेदनात 1, 2, 15, 20 सबबी सांगायचं नाही. डिटेल पाहिजे का निवेदन घेऊन या ते द्या, पण तोंडी चर्चा, डिबेट सगळ्या गोष्टीवर. GST वर मोदी साहेबांनी निर्णय घेतला. काय लोकांचं मत आहे? 11 वर्ष मोदी पंतप्रधान आहेत. काय जनतेचं एकतर घ्या चर्चासत्र. आज जनता दरबार झाला. लोकांचे विचार घ्या. आमचं 11 वर्षाचं सरकार केंद्राचं कसं वाटतं? PM म्हणून मोदी कसे वाटतात? होम मिनिस्टर म्हणून आमचे शाह साहेब काय कारभार कसा करतायत? 370 कलम रद्द केलं. काय देशामध्ये वातावरण आहे? या चर्चा व्हायला पाहिजे. नुसतं मोदी साहेबांचे चांगले म्हणजे कशात, कामात, कार्यात, कुठले निर्णयात आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या माहीत पडलं पाहिजे, व्हायला पाहिजे. असो आजच्या पुरतं बस. पुढच्या वेळेला अधिक अधिकारी तुम्ही पण सगळ्यांना सांगा की मी आज सौम्य बोलू. फक्त अधिकाऱ्यांची बैठक असेल ना तर आपण बोलू, सलोख्याने बोलू, लोकांची काम होऊ. आणि कार्यकर्त्यांनाही सांग. हे आता तशी मीडिया अनेक लोक घेऊ नये. आपल्या इकडे फक्त कार्यकर्त्यांच्या बैठकीला मीडिया नाही. त्यांची नंतर आपली बैठक संपल्यानंतर त्यांची चर्चा.
पण मीटिंगमध्ये नाही, काय प्रेमाने गोष्टी बोलायच्या असतात कार्यकर्त्यांशी, मग ते नको बाहेर यायला नको प्रेमाच्या गोष्टी. आणि म्हणून असं आज तुम्हाला सगळ्यांना भेटून फार आनंद वाटला. सगळेच हसताय, सगळेच खुश आहे. मी समाधानी आहे की बैठक असं खेळत पार पडणं या नेत्याला एक आनंद मिळतो. त्यातला मी एक नेता आहे. तुम्ही सर्वांनी कामाला लागावं, काम लोकांचं करावं. तुम्ही तुमच्या जीवनात राजकारणाला तिथे तुम्ही यशस्वी व्हावं याच अपेक्षेने आजचा हा जनता दरबार जनतेच्या प्रश्नासाठी, समस्यासाठी, अडचणीसाठी दूर करण्यासाठी हा जनता दरबार होता. संपन्न झाला. यशस्वी झाला की नाही ही लोक सांगतील, पण आज झाला एवढं नक्की. पुढच्या वेळेला आपण परत भेटू. चांगलं तयारनिशी कार्यकर्त्यांनी यावं आणि याल अशी आशा व्यक्त करतो. अधिकारी, कार्यकर्ते, प्रेस आता आहे, पण ॲडव्हान्समध्ये त्यांचे आभार मानतो. आपण सर्व आलात. चांगल्या प्रकारे जनता दरबार पार पडला. धन्यवाद. जय हिंद, जय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.